नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या मिशन खाकी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने इतिहास या विषयावरचे महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे पोलीस भरतीला पुन्हा पुन्हा विचारले जातात। तर मित्रांनो, चला तर जास्त वेळ न घालवता आपण इतिहास या विषयावरच्या प्रश्नांना सुरुवात करू। प्रश्न आहे, दौलताबाद हा किल्ला कोणी बांधला? तर मित्रांनो, दौलताबाद हा किल्ला यादव राजा भिल्लम पाचवा यांनी दौलताबाद किल्ला हा बांधला। आणि मित्रांनो, दौलताबाद हा किल्ला औरंगाबाद या जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया चे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इंडिया चे लेखक आहेत दादाभाई नौरोजी। पुढील प्रश्न आहे, घटना समितीने राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकृत केला? तर घटना समितीने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केला। पुढील प्रश्न आहे, 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर 1962 मध्ये ज्यावेळी चीनने भारतावर हल्ला केला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री V.K. कृष्ण मेनन होते। पुढील प्रश्न आहे, पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना स्वराज्याचे किती किल्ले द्यायचे ठरविले होते? तर मित्रांनो, पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना स्वराज्याचे 23 किल्ले द्यायचे ठरविलेले होते। पुढील प्रश्न आहे, बाजीराव प्रथम कोणत्या साली पदावर पेशवा म्हणून आले? तर मित्रांनो, बाजीराव प्रथम 1720 साली पेशवा म्हणून पदावर आले। पुढील प्रश्न आहे, मुंबईचे शिल्पकार असे कोणत्या समाजसुधारकाला म्हटले जाते? तर मित्रांनो, मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते। पुढील प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी राज्यव्यवहार कोश कोणत्या भाषेत तयार केला होता? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी राज्यव्यवहार कोश संस्कृत या भाषेत तयार केला होता। पुढील प्रश्न आहे, गौतम बुद्धांचे महानिर्वाण कोणत्या ठिकाणी झाले? तर मित्रांनो, गौतम बुद्धांचे महानिर्वाण कुशीनगर या ठिकाणी झाले। पुढील प्रश्न आहे, बोल्शेविक क्रांती म्हणून कोणती क्रांती ओळखली जाते? तर मित्रांनो, बोल्शेविक क्रांती म्हणून रशियन राज्यक्रांती ओळखली जाते। पुढील प्रश्न आहे, संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर मित्रांनो, संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग हा होता। पुढील प्रश्न आहे, कास्ट इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मित्रांनो, कास्ट इन इंडिया हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला। पुढील प्रश्न आहे, तिन्ही गोलमेज परिषदेत हजर राहणारे नेते कोण होते? तर मित्रांनो, तिन्ही गोलमेज परिषदेत हजर राहणारे नेते होते बॅरिस्टर जिन्ना। पुढील प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नर जनरलचा गाझियाबाद येथे कॉलेराने मृत्यू झाला? तर मित्रांनो, गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवालिस यांचा गाझियाबाद येथे कॉलेराने मृत्यू झाला होता। पुढील प्रश्न आहे, गीताई या ग्रंथाचे लेखक कोण? तर मित्रांनो, गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिलेला आहे। पुढील प्रश्न आहे, प्रसिद्ध वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती कोणी केली? तर मित्रांनो, प्रसिद्ध वेरूळ येथील कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूटांनी केली। आणि मित्रांनो, हे प्रसिद्ध वेरूळ येथील कैलास मंदिर औरंगाबाद या जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न आहे, कोणत्या गव्हर्नरने दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली? तर मित्रांनो, लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नरने दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली होती, बंद केलेली होती। पुढील प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी नखशिखांत, बुधभूषण, नायिका भेद आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व। तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांनी वरीलपैकी सर्व ग्रंथ लिहिलेले होते। पुढील प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून लॉर्ड रिपन यांचा उल्लेख केला जातो। पुढील प्रश्न आहे, चवदार तळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, चवदार तळे महाराष्ट्रातील रायगड या जिल्ह्यात आहे। आणि मित्रांनो,
चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला होता. पुढील प्रश्न आहे, चंपारण्य सत्याग्रह शताब्दी सोहळा 10 एप्रिल 2018ला बिहारमधील मोतीहारी येथे कोणाच्या उपस्थितीत संपन्न झाला? तर मित्रांनो, चंपारण्य सत्याग्रह शताब्दी सोहळा 10 एप्रिल 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पुढील प्रश्न आहे, नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? तर मित्रांनो, नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे संस्थापक पंडित नेहरू हे होते. पुढील प्रश्न आहे, मोहम्मद घोरीचा गुलाम कोण होता की ज्याने पुढे स्वतः दिल्ली येथे आपले राज्य निर्माण केलेले होते? तर मित्रांनो, मोहम्मद घोरीचा गुलाम की ज्याने दिल्ली येथे आपले राज्य निर्माण केले होते तो होता कुतुबुद्दीन ऐबक. पुढील प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर मित्रांनो, भारत छोडो या आंदोलनाचं नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले होते. पुढील प्रश्न आहे, ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे कोणती पद्धत बंद झाली? तर मित्रांनो, ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे सतीची चाल ही पद्धत बंद करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न आहे, साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला? तर मित्रांनो, साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्याच्या राजधानीचा मान छत्रपती राजाराम राजे यांनी दिला. पुढील प्रश्न आहे, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? तर मित्रांनो, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कराड तालुक्यातील होते, सातारा जिल्हा. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते होते? तर मित्रांनो, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक होते दर्पण. पुढील प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, डेक्कन सभेची स्थापना महादेव गोविंद रानडे यांनी केली. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली? तर मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आली होती. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव अंबावडे कोणत्या तालुक्यात आहे? तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव अंबावडे मंडणगड या तालुक्यात आहे. पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली होती? तर मित्रांनो, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केलेली होती. पुढील प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहे. पुढील प्रश्न आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराज 1920 साली कोणत्या ब्रह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते? तर मित्रांनो, हुबळी या ठिकाणी ब्रह्मणेतर परिषद झालेली होती आणि त्या परिषदेचे अध्यक्षपद राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे होते आणि ते परिषद 1920 या साली भरवण्यात आलेली होती. पुढील प्रश्न आहे, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात येते? तर मित्रांनो, पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यात येते. पुढील प्रश्न आहे, बर्मा देशाचा राजा थिबा हा कोणत्या ठिकाणी मरण पावला? तर मित्रांनो, बर्मा देशाचा जो राजा होता थिबा हा रत्नागिरी येथे मरण पावला होता. पुढील प्रश्न आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण होते? तर मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक पंडित नेहरू हे होते. पुढील प्रश्न आहे, पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले? तर मित्रांनो, पहिले महायुद्ध इसवी सन 1914 या वर्षी सुरू झाले. पुढील प्रश्न आहे, सन 1938 मध्ये कोणी हैदराबाद स्टेटची स्थापना केली? तर मित्रांनो, 1938 मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद या स्टेटची स्थापना केली होती. पुढील प्रश्न आहे, कोणत्या संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहेबमध्ये करण्यात आला आहे? तर मित्रांनो, संत नामदेव यांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहेबमध्ये करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोण? तर मित्रांनो, भारतीय सिव्हिल सेनेचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे.
पुढील प्रश्न आहे 1960मधील टिळकांवरील खटल्यांमध्ये त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर मित्रांनो 1960मधील टिळकांवरील खटल्यांमध्ये त्यांचं वकीलपत्र मोहम्मद अली जिना यांनी घेतलेलं होतं. पुढील प्रश्न आहे चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? तर मित्रांनो चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व जयप्रकाश नारायण यांनी केलेले होते. पुढील प्रश्न आहे गुलामगिरी हे पुस्तक कोणाचे आहे? तर मित्रांनो गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहे. पुढील प्रश्न आहे जैन धर्मातील पहिले तीर्थकार कोण? तर मित्रांनो जैन धर्मातील पहिले तीर्थकार ऋषभदेव हे आहेत. पुढील प्रश्न आहे कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला? तर मित्रांनो भारत सरकार अधिनियम 1858 अन्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला. पुढील प्रश्न आहे 1853मध्ये भारतातील रेल्वे व टेलिग्राफ कोणी परिचित केले? तर मित्रांनो लॉर्ड डलहौसी यांनी 1853मध्ये भारतास रेल्वे व टेलिग्राफ परिचित केले. पुढील प्रश्न आहे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया हे भारताचं प्रवेशद्वार 1911 या साली बांधण्यात आले. चला तर मित्रांनो आज इथेच थांबूया. आमचा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.